दिवाळी, ज्याला देवली, दिवाळी किंवा दीपावली असेही म्हणतात. ही संस्कृतमध्ये दीपावली म्हणजे पंक्ती किंवा दिव्यांची मालिका. प्रकाश, कंदील, मेणबत्ती जे चमकते, प्रकाशित करते किंवा ज्ञान आणि आवली एक पंक्ती, श्रेणी, निरंतर रेषा, मालिका या संस्कृत शब्दांपासून आला आहे. आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दिवाळी किंवा दीपावली हा प्रकाशाचा हिंदू सण आहे, जो इतर रूपात इतर भारतीय धर्मांमध्ये साजरा केला जातो. हा सण अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजयाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. हिंदू चंद्रमास अश्विन अमंता परंपरेनुसार आणि कार्तिक या महिन्यात म्हणजे सप्टेंबर आणि नोव्हेंबरच्या मध्यात दिवाळी साजरी केली जाते. हा उत्सव साधारणपणे 5 ते 6 दिवस चालतो. दिवाळी सणाच्या प्राचीन संदर्भात अनेक पुरावे उपलब्ध आहेत, जे विविध धर्मात ग्रंथ, पुराणे आणि ऐतिहासिक घटनांमध्ये आढळतात. आर्याचे वास्तव्य. दिवाळीचा सण किमान 3000 वर्ष जुना आहे. याचा उगम आर्याच्या उत्तर ध्रुव प्रदेशातील वास्तव्याशी संबंधित असल्याचा समज आहे. वैदिक काळात अश्विन महिन्यात शरद ऋतूच्या औचित्याने यज्ञ केले जात असत, ज्यामध्ये दिवाळीचे प्रारंभिक संदर्भ सापडतात. यज्ञ आणि उत्सव. वैदिक वाङ्मयात अश्वयुजी आणि नवान्न पौर्णिमा या यज्ञाचा उल्लेख आहे, जे दिवाळीच्या सणांशी संबंधित आहे. यामध्ये शेतात नवीन धान्य येण्याच्या वेळेस साजरा केला जाणारा उत्सव समाविष्ट आहे. दिवाळीच्या काळात देवी लक्ष्मीची पूजा केली जाते, कारण ती संपत्ती आणि समृद्धीची देवी मानली जाते. समुद्र मंथनाच्या वेळी देवी लक्ष्मीचा अवतार झाला होता, त्यामुळे या दिवशी तिच्या पूजनाची परंपरा आहे. दिवाळीच्या काळात महाकालीच्या रौद्र रूपाचे पूजन केले जाते. देवीने राक्षसांचा वध केल्यानंतर तिचा क्रोध शांत करण्यासाठी भगवान शंकराने तिला प्रणाम केला होता. यामुळे या दिवशी लक्ष्मीची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली. रामायण महाभारत. भगवान श्रीराम अयोध्यात परत येणे आणि अंधार दूर करण्यासाठी दीप जलवणे ही दिवाळीच्या सणांचे एक प्रमुख कारण मानले जाते. याशिवाय महाभारतात पांडवांनी वनवास संपून परत येताना देखील दीपोत्सव साजरा केला होता. राजा बळी आणि वामन. राजा बळीच्या कथेशी संबंधित असलेल्या दीपदानाची प्रथा दिवाळीच्या काळात सुरू झाली. या कथेनुसार जो कोणी या दिवशी दीपदान करेल त्याला यमयातना भोगाव्या लागू नयेत असे मानले जाते. कामसूत्र आणि यक्षरात्री. वात्सायनाच्या कामसूत्रात यक्षरात्री या नावाने दिवाळीचा उल्लेख आढळतो, जो लक्ष्मी पूजनाशी संबंधित आहे. हेमचंद्राने देखील यक्षरात्रीचा उल्लेख केला आहे. भविष्योत्तर पुराण. या ग्रंथात दिवाळीला दीपलिका असे नाव दिले आहे, ज्यामुळे या सणाचे प्राचीन संदर्भ स्पष्ट होतात. पेशवेकाळ. पेशवेकाळात दिवाळी उत्सव अधिक समृद्ध झाला, ज्यामुळे आतषबाजी आणि विविध आनंदोत्सवांचा समावेश होता. या काळातील फटाक्यांच्या संत एकनाथ आणि रामदास स्वामी यांच्या काव्यात आढळतो. प्रामुख्याने दिवाळी हिंदू सण असला तरी इतर धर्मांचे लोक देखील साजरे करतात. जैन धर्म. भगवान महावीर यांनी दिवाळीच्या दिवशी निर्वाण प्राप्त केले, त्यामुळे जैन धर्मीय देखील या दिवशी उत्सव साजरा करतात. शीख धर्म. गुरु हरगोविंद सिंग यांच्या कैदेतून सुटल्याच्या स्मरणार्थ शीख लोक दिवाळी साजरी करतात. नेपाळ. दिवाळीला नेपाळ, सिक्कीम आणि गोरखालँडमध्ये तिहार म्हणून संबोधले जाते आणि घराच्या आत आणि बाहेर दिवे लावून मार्क केले जाते. परंतु भारताच्या इतर भागातील दिवाळीच्या उलट तिहाराच्या 5 दिवसात मृत्यूच्या देवाशी संबंधित 4 प्राण्यांचा उत्सव आणि पूजा समाविष्ट असते. विक्रम संवत दिनदर्शिकेनुसार हा सण कार्तिक कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला क्षीण होता जाणाऱ्या चंद्राचा व दिवस कावळा तिहाराने सुरू होतो आणि दरवर्षी कार्तिक शुक्ल पक्षाच्या द्वितीय तिथीला व्हाईट टिकाने संपतो. ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार हा सण दरवर्षी ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान येतो. मॉरिशस. मॉरिशसमध्ये सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित केलेल्या दिव्यांच्या सणाला या सुंदर बेटावर प्रचंड महत्त्व आहे. खरं तर हिंदू धर्म हा बेटावरील प्रमुख धर्म आहे, जो मॉरिशसच्या लोकसंख्येपैकी जवळजवळ अर्धा आहे. समृद्ध बहुसांस्कृतिकतेसह मॉरिशस हा हिंदू बहुसंख्य असलेला एकमेव आफ्रिकन देश आहे. दिवाळीच्या वेळी भेटवस्तूंची देवाणघेवाण करणाऱ्या भारतीयांच्या उलट मॉरिशसच्या लोकांना नवीन वर्षात भेटवस्तू देण्याची अधिक सवय असते. मॉरिशसमध्ये दिवाळी ही वडिलोपार्जित परंपरा आणि स्थानिक बारकावे यांचे मिश्रण आहे, परंतु त्यांचा मूळ आध्यात्मिक अर्थ सार्वत्रिक आहे. सिंगापूर. त्याला दिवाळी सिंगापूर असेही म्हणतात, ज्याला हिंदू धर्मात सखोल महत्त्व आहे. सिंगापूरमध्ये दिवाळीच्या उत्सव दरम्यान लिटिल इंडिया रंगांनी
आणि उत्सवाच्या जल्लोषाने उजळून निघते. झगमगत्या सजावटीने सजलेल्या रस्त्यांमधून स्वादिष्ट भारतीय पाककृतींच्या सुगंधाने हवा भरलेली असते. श्री वीरकालियम्मन मंदिर सुद्धा सुंदर दिव्यांनी चमकते, ज्यामुळे दिवाळी लिटिल इंडिया सिंगापूरच्या उत्सवाच्या उत्साहात भर पडते. दिवाळीच्या दिव्यांनी शहर सिंगापूर चमकून निघते. फिजीमध्ये दिवाळी सण गैर हिंदू लोकही दिवाळीच्या उत्सवामध्ये सहभागी होतात. फिजीमध्ये दिवाळी ही सार्वजनिक सुट्टी म्हणून साजरी केली जाते. भारताप्रमाणे फिजीतील लोक प्रकाश आणि मेणबत्त्याच्या सजावटीसह दिवाळी साजरी करतात. या सुंदर सणाचा फायदा घेत लोक शुभेच्छा, मिठाई आणि प्रेमाच्या भेटवस्तूंची देवाणघेवाण करून प्रियजनांसोबत सामायिक केलेल्या प्रेमाच्या बंधाची पुष्टी करतात. युनायटेड किंगडम यूकेमध्ये दिवाळी जगभरातील इतर देशांप्रमाणे साजरी केली जाते. विशेषतः लंडन आणि लिसेस्टर सारख्या शहरांमध्ये, जेथे हिंदू, शीख आणि जैन लोकसंख्या मोठी आहे. सार्वजनिक कार्यक्रमामध्ये मिरवणूक, प्रकाश प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असतो. मलेशियामध्ये विशेषतः भारतीय समुदायात असलेल्या भागात दिवाळी निश्चितच मोठ्या धूमधडाक्यात साजरी केली जाते. घरे खास सजावटीच्या वस्तूंनी सजवली जातात. शॉपिंग मॉल्स देखील विविध संबंधित कार्यक्रमाचे आयोजन करून आणि त्यांची दुकाने सजवून उत्सवात सामील होतात. हा शुभ दिवस साजरा करण्याचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे घराभोवती कोलम तयार करणे. कोलम ही एक सजावट किंवा रेखाचित्र आहे, जी एकतर खडूची पूड किंवा तांदळाचे पीठ वापरून वक्ररूप, ठिपके किंवा सममितीय नमुन्यांसह भूमितीय रेखाचित्रे तयार करण्यासाठी तयार केली जाते. इंडोनेशियामध्ये प्रामुख्याने जकार्ता, बाली आणि मेदान यासारख्या शहरांमध्ये भारतीय डायस्पोराद्वारे दिवाळी साजरी केली जाते. इंडोनेशियातील बाली बेट दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी प्रसिद्ध आहे, कारण येथील बहुसंख्य लोकसंख्या भारतीय आहे. हा येथील स्थानिकांच्या सर्वात आदरणीय सणांपैकी एक आहे. या सणांचा उत्सव आणि विधी बहुधा भारतातील त्यांच्या समकक्षांद्वारे साजऱ्या केल्या जाणाऱ्या विधींसारखेच असतात. श्रीलंका दिवाळी मुख्यतः श्रीलंकेतील तामिळ लोक साजरे करतात. दिवाळी सण म्हणजे अनेक विधी आणि एखाद्याच्या घरातून आणि आयुष्यातून सर्व निगेटिव्हिटी काढून टाकण्यासाठी लहान दिवे पेटवणे. याला प्रकाशाचा सण असेही म्हणतात. या सणाला एक उदात्त महत्त्व आहे, कारण तो दुष्ट शक्तींवर चांगल्या शक्तींचा विजयाचं प्रतीक आहे. श्रीलंकेत तामिळ रहिवाशांची संख्या मोठी आहे, यामुळे इथले दिवाळीचे सण हे भारतातील तामिळनाडूतील उत्सवासारखेच असतात. श्रीलंकेत हिंदू मंदिरे दिवे आणि सजावटीने जिवंत होतात. येथील प्रमुख हिंदू मंदिरांमध्ये बेटांच्या उत्तर जाफना द्वीपकल्पातील नल्लूर टेम्पल आणि बेटाच्या पूर्वेकडील समुद्राच्या समोरील शहर त्रिकोमाली कोनेश्वरम टेम्पल यांचा समावेश आहे. कोसलाडाच्या जवळच आजूबाजूचा परिसर मोठ्या संख्येने हिंदू मंदिरांनी विखुरलेला आहे. गयाना पूर्वी ब्रिटिश गयाना म्हणून ओळखला जाणारा गयाना हा दक्षिण अमेरिकेच्या ईशान्य किनाऱ्यावर स्थित आहे. दिवाळी सण साजरा करण्याची परंपरा 1853 साली भारतातील पहिल्या करारबद्ध लोकांनी गयानामध्ये आणली होती असे मानले जाते. या सणांशी संबंधित आख्यायिका भारताच्या दंतकथासारखेच आहे. या सणांच्या उत्सवात मिठाईचे वाटप, घरच्या आतील आणि बाहेरील बाजूस रोषणाई, शुभेच्छांची देवाणघेवाण, घरे स्वच्छ करणे, नवीन कपडे घालणे याचा समावेश असतो. त्रिनिदाद आणि टोबॅगो दिवाळी हा दिव्यांचा सण आहे, जो आध्यात्मिक अंधार उठवण्याचे प्रतीक आहे आणि त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये साजरा केला जातो. घराभोवती अंगणात मोकळ्या जागेत जिन्यांवर नाविन्यपूर्ण आकारात विलक्षण डिझाईनमध्ये वाकलेल्या बांबूंच्या देठावर दिवा लावण्याच्या परंपरेत कुटुंबे आणि मित्र एकत्र येतात. दिवाळीच्या सर्व उत्सवांचे केंद्र मध्य त्रिनिदादमध्ये असते, जिथे जगातील पहिले हिंदू थीम पार्क दिवाळी ॲन आगर आहे. हा पवित्र सण समाजात सकारात्मक भावना आणण्यासाठी ओळखला जातो आणि एकता, स्वच्छता, सलोखा आणि उत्सवाद्वारे मार्क केला जातो. बहुसांस्कृतिक, बहुवांशिक, बहुधार्मिक त्रिनिदादियन समाजात राष्ट्राला एकत्र आणणारी राष्ट्रीय सुट्टी म्हणून ती साजरी केली जाते. या दिवाळीला आपल्या जीवनात हा दीपोत्सव प्रकाश सदैव तेवत राहो. आपण सगळे प्रार्थना करूया, चांगल्याच्या वाईटावर, ज्ञानाचा अज्ञानावर आणि आशेच्या निराशेवर मिळालेला हे विजयाचं प्रतीक आपल्या मनात नेहमी उजळत राहो. आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समाधान आणि समृद्धीची ज्योत अखंड तेवत राहो. आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत प्रकाशाचा संदेश जगभर पसरवत राहा. शुभ दीपावली.